बाळा, काय चाललंय तुझं? सावर ना स्वतःला. आई, हे सगळं माझ्यामुळे झालंय. त्या सगळ्यांना मीच कारणीभूत आहे. मी कधीच आमच्या नात्याला हवा तितका वेळ दिला नाही. अनयनी प्रत्येक वेळेला समजावलं मला, पण मी कायम स्वतःच्याच मनासारखं वागत आले. हे सगळं तू मुद्दाम नाही केलंस ना बाळा? पण आई, माझीच चूक आहे या सगळ्यात. मी कधीच अनयच्या भावनांचा विचार केला नाही. मी कधीच त्याला समजून घेतलं नाही. तुझ्या या सगळ्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. अर्थ आहे आई. मी सतत त्या रहस्याच्या मागे धावत होते आणि या सगळ्यात मी विसरूनच गेले की माझं सुद्धा नवीन लग्न झालंय. आमच्या लग्नाबाबतीत अनयनी सुद्धा किती स्वप्न रंगवली असतील, पण माझ्या कधीच लक्षात आलं नाही ते. हे बघ रेवा, तुझं आणि अनयचं नातं मी पाहिलंय. मला माहितीये तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते भास असतील, सत्य असेल, जे काही होतं ते इतर दुसऱ्या कोणाच्या बाबतीत घडलं असतं ना, तर तोही या सगळ्याकडे असाच ओढला गेला असता. तुझी या सगळ्यामध्ये काहीही चूक नाहीये. त्यामुळे तू या सगळ्या गोष्टींचा फार विचार नको करूस. हे बघ, काहीतरी खाऊन घे. मला तुझ्या अंगात कणकण जाणवते. परत तू आजारी पडलीस ना तर आणखी पंचायत होईल. नाही आहे, मी जोपर्यंत अनयला स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही ना, मला काही जाणार नाही. मला आधी त्याला बघू दे. आई, आजपर्यंत जेव्हा जेव्हा मला गरज होती ना, प्रत्येक वेळेला अनय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. आणि आज त्याला गरज आहे तेव्हा नाहक मला इथे अडकून राहावं लागतंय. असं कसं बोलतेस बाळा तू? जेव्हा तो प्रोजेक्टवर काम करत होता तेव्हा तूच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस की नाही? पण म्हणून माझी चूक कमी तर होत नाही ना आई. कोणाचीही काहीही चूक नाहीये. या तुम्ही इकडे. काय रे हे? हळू 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 अरे हळू. बस बस इथे बस. रेवा रेवा पक्का. हो हो, बस. सावकाश. अरे, किती लागलंय तुला? रेवा, मला काहीच झालं नाहीये. आय एम फाईन. हे बघ, मी तुला उभं राहून दाखवतो. अरे, सावकाश ना. हे बघा ने, तुला खूप अशक्तपणा आलाय, त्यामुळे सक्तीची विश्रांती घ्यायचीस. मी तुझ्यासाठी गरम दूध घेऊन येते, हळद टाकून. तुला ते घ्यावंच लागेल.